नमस्कार मैत्रिणींनो. मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या बाळाला दात यायला सुरुवात होते 6 महिन्यापासून, 4 महिन्यापासून. तर पुढे तर हळूहळू दात येतात. तर मग त्यांनी ब्रश करायचं का? त्यांनी कधीपासून ब्रश करायचं? तर त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर 6 महिन्याच्या पुढे बाळाला बेबी टूथपेस्ट मिळतो. तोच आणून तांदूळाच्या दाण्या इतका घेऊन आपल्या बोटावर त्यांचे टीथ क्लीन करून द्यायचे, त्यांचे दात स्वच्छ करून द्यायचेत. आणि जेव्हा 1.5 वर्षाच्या पुढे बाळ जाईल, तेव्हा त्याला हरभऱ्याच्या दाण्या इतकं पेस्ट घ्यायचे आणि त्याच्याने स्वच्छ करायचे. पण 1.5 वर्षाच्या पुढच्या बाळाला आपण टूथब्रश घेऊन देऊ शकतो. बेबी टूथब्रश मिळतो मार्केटमध्ये, तर त्याचा यूज करायचा आहे. तर अशा पद्धतीने बाळाचे दात क्लीन करायचे. वापरायचे पेस्ट, त्यांचं पेस्ट वेगळं मिळतं, बेबी टूथपेस्ट मिळतं. तर ते कोणत्याही कंपनीचं घ्या, तर ते वापरायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही बाळाचे दात स्वच्छ करू शकता. आणि बाळाची जीभ ही ती 2 महिन्याच्या पुढेच बाळाची जीभ पण स्वच्छ करायची आहे. ती फक्त आपला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, तो ओला करायचा आहे आणि बाळाची जीभ पुसून घ्यायची आहे. खूप रफली पुसायची नाही, एकदम सॉफ्ट पुसायची आहे. तर अशा पद्धतीने बाळाची जीभही स्वच्छ करायची आहे. माउथ फ्रेश करायचे, म्हणजे माउथ पण तोंडातनं आतून असं स्वच्छ पुसून घ्यायचे. त्याच्या हिरड्या पण पुसून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने बाळाचं तोंड स्वच्छ ठेवण्याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. तर बघा, तुम्हाला माझी कल्पना कशी वाटली तर मला नक्की कमेंट करा आणि तुम्ही हे असे उपाय नक्की ट्राय करा. थँक्यू. आणि हो, माझ्या सुरेखा देसले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या सर्व व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना ह्या व्हिडिओची गरज असेल त्यांना नक्की हा व्हिडिओ पाठवा. थँक्यू.